मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। आज आहे बघा सोमवार। 2 दिवस शनिवार रविवार कसे जातात हे समजत नाही। लगेच आज सोमवार आला। आज ना विराजला शिबिरामध्ये पाठवायचे, तर त्याला आम्ही कॅम्पमध्ये पाठवतो, समर कॅम्पमध्ये। तर 2-3 दिवस त्याला 2 दिवस पाठवलं नाही, 1 दिवस पाठवू नये म्हटलं। त्याला सर्दी झाली तर लगेच शनिवार रविवार त्याला सुट्टीच होती, त्याच्यामुळे 3 दिवस तो घरी होता। आज बघू काय करतो, पण त्याला आता शाळेची सवय म्हणजे स्कूलची सवय लागलेली आहे। तो म्हणत असतो मला जायचं स्कूलला काल म्हणत होता। तर आज त्याला स्कूलला पाठवायचं आहे आणि आता ह्यांनाही कामाला जायची घाई। माझी स्वयंपाकाची सकाळ सकाळ गडबड चालू झाली बघा। हे बघा इकडे मी पालकाचे पराठे केलेले आहेत, सासूबाईंना देते आणि कणिक पण तिंबून ठेवली पोळ्यांसाठी। सगळी सकाळ सकाळ माझी फार गडबड असते। चला मी सासूबाईंना पहिला आता नाश्ता देते। आता त्यासोबत काय द्यावं, कारण का हे म्हणतात तू दही देत जाऊ नको, पुन्हा चटणी देत जाऊ नको, लोणचं मला तर द्यायचं तरी काय ह्याच्यासोबत पराठ्यासोबत सांगा बरे। आता सगळ्याच गोष्टी सर्दी खोकला हे होतच आहे। चला असो मी आता त्यांना त्यासोबत काय केलं माहिती का, हे बघा दही आणि थोडीशी चटणी पण देते शेंगदाण्याची। हे बघा ह्याच्यात सोबत टाकलेलं, ह्याच्यात तूप पण टाकले। धरा नाश्ता करा। सकाळ सकाळ पहिला माझी देवपूजा असते, मग बाकीचे कामं असतात। हे बघा गजाननाची पूजा, देवपूजा उठल्यापासून तर माझ्या मागे तेच काम असतं। देवपूजा असते सकाळी, देवाची पूजा, गजाननाची पूजा सगळं। आणि त्यातनं आमच्या मावशी येणार नाही तर 10 दिवस तर ते भांड्याचा ढिगारा, इतकी कामं असतात बापरे, कामाची लिस्ट काही संपत नाही। चला असो मी आता पहिला ना पोळ्या पण घेते टिफिनसाठी। यांचा टिफिन आहे तर आईने वेळेस काय तर गडबड होती। आणि बघा मेथी 3-4 दिवसापासून मी निवडून ठेवली, ती माझ्यासाठीच करायची फक्त। चला पहिला मी आता पोळ्या करून घेते, मग पुन्हा तुमच्याशी बोलते। सकाळचे ना 8:30 झालेले आहेत आणि मग 9 पर्यंत मी काय करते, पटपट पोळी भाजी करते। इकडे ठेवलेले आहेत तवा। हे बघा पोळ्या झाल्या आणि पराठे पण ना 2 करून ठेवलेत। आणि ऐन वेळेस काय करता येईल, तव्यावर गरम करून त्यांना देता येईल, कारण का आता 9ला 10 कमी आहेत। मला पटदिशी भाजी टाकायची, तोंडल्याची भाजी अगदी ह्यांना कसं आवडती, गोल गोल बारीक बारीक चकत्या केलेली। तर हे मला मदत करतात आज भाजी चिरायला। खाली बसले म्हणलं मी भाजी चिरून देतो, मला अजून वेळ जायला कामाला अवकाश आहे तर मी चिरून देतो। म्हटलं ठीक आहे, तोपर्यंत मी म्हटलं शेंगदाण्याचं कूट करते आणि भाजी टाकते, भाजी करून घेते। चला मी आता फक्त भाजीच राहिली आहे आणि तुम्हाला दाखवते मी इकडे भाजी कशी करणार आहे। बघा माझी सकाळची धावपळ चालली असते बघा, पटापटा करावं लागतं सगळं। हेच आता किचन ओटाला साफ करून घ्यायला लागले। हे पाहिजे मी ना माझ्या मिस्टरांनी छान बारीक अशी तोंडल्याची भाजी चिरून मला दिलेली आहे, खूप मोठी मदत, मला भाजीची खूप मोठी मदत झाली यांची भाजी चिरून दिल्याबद्दल। चला आता मी करते इकडे शेंगदाण्याचा कूट। आज भाजलेत बघा कशामध्ये, मी तव्यामध्ये, का तर तव्यामध्येच मी ना पोळ्या आणि पराठे करून घेतले होते ना, त्याच्यामुळे त्यामध्येच शेंगदाणे भाजलेत। हे पाहिजे तर मी कुकरमध्ये बनवते भाजी तोंडल्याची, म्हणजे पटदिशी होऊन जाईल एका शिट्टीमध्ये। माझं सगळं आवरलेलं आहे। ह्यांचा टिफिन पण भरला आहे, माझा टिफिन हे पाय, त्यांचा टिफिन
फक्त मेथीची भाजी आहे ना मी तिकडे करून जाऊन करणार आहे. सगळ्यांचं ताट पण वाढवून ठेवलेलं आहे. चला मिस्टर गेले आंघोळीला. मी त्यांना सांगितलं ये म्हणले मी करतो आता. त्यांना म्हटलं फक्त पराठे केलेले आहेत ते गरम करून खायला लागेल तुम्हाला. बाकी सगळी तयारी करून ठेवली. चला निघते बघ रसिकाकडे, पिल्लूकडे, माझ्या विरांशकडे. कपाटावर यायचं. कपाट कसं झाले बापरे. विरांशकडे आजी आलेली आहे, मी आले हो की नाही. आणि विरांशला तयार केलेले आहे. आज स्कूलला जायचं. स्कूल म्हणजे काय माहिती का, नुसतं खेळायचं असतं. हां समर कॅम्प आहे हो की नाही बाळू. स्कूल म्हणजे काय अभ्यास नाही करायचा. हां आमच्या विरांश कसं बघा रेडी झाला आहे. हाय कर सगळ्यांना. हाय गुड मॉर्निंग एव्हरीबडी. म्हण 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 हाय म्हण. हो हो चला. हां आणि स्कूल बॅग घेतल्यास फिरायला जायचं नसतं सकाळ सकाळ. हे बघा आम्ही विरांशला सोडून प्राजक्ताकडे आलो. आणि बाजू पोहे करते आम्हाला नाश्त्याला. तिला करायचंच आहे म्हटले. तर हे बघा बाजूच्या हातचं मस्त पोहे खायचे. काय टाकलं ते मीठ हिंग. प्राजक्ताने पोहे भिजवले. पोहे करते. आता प्रतीक येईल जिमवरनं. तर प्राजक्ताने आमच्या किती छान छान घर सजवलं तुम्हाला दाखवत. हे पहा हा एक लॅम्प आणलेला आहे आणि बांबू ट्री आणि हे एक ट्री तिच्याकडे छान. अजून काही दाखवत तुम्हाला. हे पहा हे बघा इथं पण किती आहे. आणि हे टेबल आणलेलं आहे तिने. हां इकडे बघा भोपत्याची नाही भोपळ्याचे कोफ्ते केले. आणि उकडून घेत कारण का स्पायसी जास्त हे नको. तळलेलं तेलकट असे नको. त्याच्यामुळे तिने उकडून घेतलेले आहेत. ती सुगरणच आहे माझी. अगं सगळ्यांकडे पसारा असतो. आणि एवढं मोठं घर म्हणल्यानंतर किती आवरत बसणार. काम करणार का आवरत बसणार. आणि हे बघा मी दाखवायचं राहिलं बघा. हा एक असे छानपैकी पडदे आणले बघा. ऑनलाईन मागवलेले चिमणीचे. तर आता बघा आम्ही इथं 12पर्यंत थांबणार आहे. पिल्लूला आणणार आहे. तिचा कॉल आहे. काय झालं आणला का नाही तिचा चष्मा. रसिकाचा नेमका कॉल आहे 12 वाजता. मग विरांशला मी आणि प्राजक्ता आणि रसिकाचा कॉल झाले की आम्ही जाऊ. हे पण आम्ही पोहे खातो दोघी. या सगळ्याचा नाश्ता करायला. आज माझ्या लेकीच्या हातचं खाते नाश्ता गरम गरम पोहे. हे बघा पण प्राजक्ताने छान पण केलेलं आहे. पोहे झाल्यानंतर पण घेतलं. या सगळेजण पोहे प्यायला. हे बघा प्राजक्ताने पोहे इतके पोहे दिले. पुन्हा पण पिलं. इतकं नुसतं बसून बसून मला यायला लागली झोप. आता विरांशला आम्ही दोघं काय करू. मी आणि प्राजक्ता आणायला जाऊ कारण का रसिकाचा आहे कॉल. रसिकाला काम आहे. मला तिला तेच म्हटलं प्राजक्ताला काहीतरी काम दे. आळस यायला लागले बसून बसून. झोप यायला लागली. चला आता थोड्या वेळाने मी आणि प्राजक्ता. आता वाजलेत बघा 11:30. आणि 12 वाजता मी आणि प्राजक्ता आणायला जाऊ विरांशला स्कूलमधनं. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.